हाय आदरणीय शेतकरी मंडळ, बघा मोठ्या कष्टाने आणि शर्तीने आपण जो ऊस पिकवतो त्या ऊस घेऊन जात असताना रस्त्याने आपण जुगाड पद्धतीने ट्रॉली लावतो बघा. आणि जे ट्रॅक्टर ड्रायव्हर असतात ते काय करतात, मोठ्या आवाजात ते साऊंड लावून देतात आणि ते जुगाड पद्धतीने लावलेली ती ट्रॉली, त्या ट्रॉलीला पाठीमागून फडकं असतं ना, इंडिकेटर असतं ना, कुठल्या प्रकारचं काही त्याला काहीच नसतं. मग रात्रीच्या वेळी बघा दुसऱ्या गाड्या ओव्हरटॅक करतात, त्यांना ओव्हरटॅक करत असताना ॲक्सिडेंटची भीती खूप वाढते. शेतकरी मंडळी, आपण फार फार कष्ट करतो ऊस पिकवण्यासाठी आणि तो ऊस आपण कारखान्याला पोहोचवत असतो. तर यदा कदाचित ते जुगाड पद्धतीची ट्राल्या, बऱ्याच ट्राल्या आपण रोडला बघतो पलटी झालेल्या असतात, किंवा मग शेतकऱ्याची ती होत असले हाल, हे जर टाळायचं असेल शेतकऱ्यांना, तर कृपया आपण ज्या जुगाड पद्धतीने ट्रॉली घेऊन जातो त्या ट्रॉलीला पाठीमागून काहीतरी सिम्बॉल द्या, काहीतरी लाल फडके बांधा किंवा रेडियम लावा, इंडिकेटरची सुविधा करा, जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही. काय होतं, लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या राहतात त्या ओव्हरटॅक करताना खूप प्रॉब्लेम होतो. ओव्हरटॅक तर होतात पण मोटरसायकलवाल्यांना रात्रीचा इतका काही डोक्याला ताण असतो. म्हणजे हा जो हायवे गंगापूर वायजापूर हायवे पुढं कारखाना माहीत तुम्हाला मालगावला, आणि या हायवेवर बघा 15-20 दिवसापूर्वी एक ऊसाचं ट्रॅक्टर पलटी झालं. मोठं ट्रॅक्टरचं टायर वगैरे सगळं फुटलं होतं मित्रांनो. मी का सांगतोय, की आता रोज जाणं आहे माझं मोटरसायकल नसतं रात्रीचं, बऱ्याच वेळेस बघतो त्या जुगाड पद्धतीच्या ट्रॉल्या असतात मोठ्या मोठ्या लांब पल्ल्याच्या, त्यांना ना पाठीमाग फडकं असतं ना, लाईट असतं ना, कुठल्या प्रकारचं काय नसतं. आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर मोठ्या आवाजात ते गाणे लावून देतात, म्हणजे किती मागून हॉर्न वाजवतील त्याला ऐकायला जात नाही, आणि ते कधी वळवतील काय करतील ते काही तपासच लागत नाही. म्हणून शेतकऱ्यांना हा व्हिडिओ खास ज्या जुगाड पद्धतीने घेऊन जात असलेलं ऊस ट्रॅक्टर यांच्यासाठी. मित्रांनो, आपण फार कष्टाने ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवतो आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला 2-1 दिवस थांबावं पण लागतं. पण जाताना काळजी घेत राहा तुमची पण, आणि प्रत्येक जणाची काळजी घ्या, मोटरसायकलवाल्यांची काळजी घ्या. आपल्या ज्या ट्रॅक्टरला पाठीमागून काहीतरी बांधा, इंडिकेटर लावा किंवा मग काहीतरी जुगाड लावा, आणि शेतकऱ्यांना तुमची काळजी घ्या. धन्यवाद.